फलटणच्या दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यामध्ये ते साखर कारखान्यातल्या कामगारांना निवडणुकीमध्ये माझ्या बाजूने उभे राहा त्यांना एक धमकावण्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती प्रसारित होताना पाहायला मिळतोय। त्या व्हिडिओ संदर्भातची आपली काय प्रतिक्रिया, कारण की सातत्याने दमबाजी वगैरे लोकांना धमकावणं वगैरे हे प्रकरण निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे। एक तर मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेपासून धमक्या हे सत्तेत असलेल्या लोकांकडून सातत्याने होत आहेत। आणि प्रश्न मला विचारायच्या ऐवजी या राज्याचे आत्ता टेम्पररी जे गृहमंत्री आहेत सरकार बदलेस्तोवर याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांना तुम्हाला विचारायचे। बरेच प्रश्न त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे अशी परिस्थिती या राज्यात आहे आणि त्याच्यापैकी हा प्रश्न आहे। ते मी तो व्हिडिओ मी पाहिलेला आहे। नाही, अर्थातच माझी मगाशीच मी खडगे साहेबांच्या कानावर ही गोष्ट टाकली, राऊत साहेबांचीही मी याच्याबद्दल बोललेले आणि महाविकास आघाडी पूर्णपणे अशा कुठल्याही धमक्यांचा जाहीर निषेध करते आणि त्यातून धनंजय महाडिक मला आश्चर्य वाटलं, कारण का अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केले। तुम्हाला माहिती आहे नेहमी असं म्हणतात आपल्या मुलांची संगत ही चांगल्याच लोकांची असली पाहिजे, कारण का तेच संस्कार मुलांवर होतात। जे अनेक वर्ष आमच्यावर अतिशय सुसंस्कृतपणे धनंजय महाडिक होते, काय त्यांना झालंय आज संगतीचा प्रॉब्लेम झालेला दिसतोय। कारण ज्या पद्धतीने ते महिलांना धमकवत होते, मी जाहीरपणे धनंजय महाडिकांच्या त्या वक्तव्याचा निषेध करते। तो प्रत्येक चॅनलनी दाखवला, त्याचा कुठलाही चुकीचा अर्थ कोणीही काढलेला नाही। या राज्यामध्ये आणि त्यातून कोल्हापूरमध्ये छत्रपतींच्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये आज महिलांना धमकवलं जातंय, महिलांचे फोटो काढा, काय उपकार करतायत। आणि मला प्रश्न विचारायचा आहे भारतीय जनता पक्षाला, तुमच्या खिशातून पैसे देता तुम्ही? हे टॅक्स आम्ही भरतो, त्या टॅक्स मधून ही योजना चालते, काय भारतीय जनता पक्ष काय कोणाच्या खिशातून पैसे येत नाहीत? हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा, काय उपकार करत नाही आहात तुम्ही गरीब कष्ट करणाऱ्यांना? आणि माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पक्षाला की कुठलीही महिला ही संविधानाप्रमाणे कुठल्याही पक्षाच्या कार्यक्रमाला जाऊ शकते, अडवून दाखवावं किंवा कुठलीही महिला एकच महिलेचं एक महिलेत जर ती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेकडे गेली आणि यांनी तिचं काही बरं वाईट केलं, फोटो काढले तिला न विचारता, किंवा तिचा जो हक्काचा योजनेमधला निधी आहे तो जर त्यांनी घाणेरडं गलिच्छ राजकारण करून बंद केला तर गाठ आमच्याशी आहे, मी कोर्टात खेचीन। आणि या सगळ्यांना महिलांच्या विरोधात जो गलिच्छपणा सातत्याने भारतीय जनता पक्ष करत राहतो त्याच्यातून तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा दिसतोय। ही धमकी आहे आणि महाराष्ट्रातली कुठलीही स्वाभिमानी महिला ही धमकी खपून घेणार नाही आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही त्यांना कोर्टात नेऊ। इलेक्शन कमिशन कडे तर कंप्लेंट झालीच पाहिजे, पण महिला आयोगाने पण याची नोंद घेतली पाहिजे की एक पुरुष जो संविधानिक पदावर आहे तो महिलांना जाहीरपणे छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये धमकी द्यायची हिम्मतच कशी करतो, हे आम्ही सहन करणार नाही, याचा मी जाहीर निषेध करते।